वरती जा ना. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल ब्लॉगर अनिता. तुम्हाला दिसत असेल फुल ट्रेडिशनल लुक आहे, फुल बिकॉज आज आहे आषाढी एकादशी. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी फटाफट बोलत आहे बिकॉज मला जायचं आहे खाली. यात्रा स्टार्ट झालेली आहे आमच्या इथे लुधामध्ये. एकादशी निमित्त यात्रा काढलेली आहे आणि मला ती अनुभवायची आहे. फर्स्ट टाईम, लास्ट टाईम डोंबिवलीची मिस झालेली म्हणून मला जायचं आहे. सो ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा सगळं बघण्यासाठी. सो बोला पुंडलिक करा एकदा. पुंडलिक पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा पंढरीचा वेदा नाही काही कळेना, वेदा नाही कळेना, अंत पाळला काढला राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. बस थांब. अरे ए फोटो काढते थांब. हॅलो नको. स्माइल कर. स्माइल. अरे वा.
किती क्यूटली वाजत याचं अलगच आहे.
आतमध्ये जायचं.
मसाला दूध हे घे पाहिजे एक्स्ट्रा कप छान आहे. अरे ठेव रे. याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले. याच्यात ठेव पाहिजे. हा म्हणजे तुला ते आता पकडायचं नाही ना म्हणून मला हे पकड. एक नंबर आहे गायज. केवढी गर्दी आहे. 12 कधी वाजले काही कळलंच नाही ना. चला आता आता निघूया. किती वाजल्यात 12:22 12:22 झाल्यात. आता चाललोय घराला. केस बघा. तर गाईज आम्ही रिटर्न आलेलो आहोत बॅक टू होम. घरी आलो आहोत 12:30 वाजता. तुम्हाला सांगते किती वाजता गेलेले आणि किती वाजता आलो. आम्ही निघालो होतो. आम्ही म्हणजे मी सगळ्यात आधी निघाली. हा माझ्या मागे आला बिकॉज हा रेडी झाला नव्हता. त्याला 10 वेळा मी आठवण करून मागे लागून देखील हा लेट रेडी झाला आणि मी लवकर रेडी झाली. यावेळेला काहीतरी वेगळं झालं. मी फर्स्ट रेडी झाली आणि हा नंतर. मी तुम्हाला सांगत होते किती वाजता निघालो आणि किती वाजता आलो. तर मी घरातून 10:30पर्यंत निघालेली. मध्येच ती यात्रा जॉईन केली. अनफॉर्च्युनेटली मला स्टार्टिंगपासून मिळाली नाही ती जॉईन करायला, बट मध्ये जॉईन केली. खूप छान वाटलं आणि आता 12:30 वाजले. आम्ही घराला आलो. खूप छान आणि मस्त असा अनुभव मिळाला. एक्सपिरियन्स होता आमचा. पहिल्यांदाच असं हे होतं, अनुभव मिळाला. आम्ही पहिल्यांदाच इथे अटेंड केलेलं. हे गेल्या 2-3 वर्षापासून होते आहे इथे, पण आमचं फर्स्ट इयर होतं. आणि क्राऊड तुम्हाला सांगते कसलाच क्राऊड होता. भारी क्राऊड होता. एक नंबर क्राऊड होता. भरगच्च गर्दी होती आणि मी बरेच क्लिप काढलेले आहेत. नक्की तुम्हाला हा व्लॉग आवडेल गाईज. खूप छान एकदम प्रसन्न वाटलं. खूप मस्त वाटलं आणि क्लिप्स भरमसाठ काढलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आवडेल याची गॅरंटी आहे. गॅरंटी. तू असल्यावरती मला डिस्टर्ब करतो. मग रील बघत बसतो. मग मला कॉमेंट लागला तर मग एक तर तू काय बोलत पण नाही आहे ऑडियन्स बरोबर. इंटरॅक्ट करत नाही आहेस. बडबड करत नाही आहेस. ती मीच करते आहे. मग तुझ्यामुळे मला डिस्टर्ब होतं आणि मला थोडं कावरं व्हायला होतं तू असल्यावरती. काय मग तू हसलास बिसलास तर माझ्यावरती. सो गाईज जसं की मी सांगत होती खूप मस्त वाटलं. जरा व्यवस्थित बसते आणि तुमच्यावर गप्पा मारते मी. आणि मला चेंज देखील करायचा आहे. माझा लुक तुम्हाला दिसत असेल कसलाच भारी आहे एकदम. मला ना तुम्हाला सांगते असं कधीतरी असं ट्रेडिशनल वेअर करायला खूप छान वाटतं. डेली नाही करू शकत. साडी इज नॉट माय कम्फर्ट झोन, पण असं कधीतरी वेअर करायला खूप छान वाटतं. बिकॉज यामध्ये जो लुक असतो बाईचा तो कुठल्याच अटायरमध्ये नाही आहे. यामध्ये एकदम वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल तर. तुम्हाला सांगते आणि अजून एक सांगायचं म्हणजे ही साडी वेअर करताना किती साऱ्या डिफिकल्टीज नाही, पण खूप टाईम लागला. 4-5 वेळा तर मिऱ्या नीट केल्यात. मी 4-5 वेळा मी नीट केल्या कारण त्या व्यवस्थित बसतच नव्हत्या. त्याच्यामुळे ज्या डेली वेअर करतात साडी, बऱ्याच बायका अशा ज्या डेली साडी वेअर करूनच 24 तास असतात बिकॉज त्यांना ती सवय असते. त्यांना माझ्याकडनं सॅल्यूट आहे यार. कसं जमतंय. सो आजचा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता एक नंबर होता. तुला कसं वाटलं? बेस्ट. मजा आली. तुम्हाला दाखवते आम्हाला काय मिळालं ते तिथे ठेवलेले. हां हे आहे साबुदाण्याचा जो चिवडा असतो उपवासाला खातात ते. आणि अजून एक गोष्ट आमच्या दोघांचा आहे उपवास. दोघांचा पहिल्यांदा एकटी उपवास नाही करत आहे मी. हा देखील आहे त्याच्यात. तिथे बघा समोरून बोला. नॉर्मली समोरून बोलत नाही काहीचा. समोरून बोला मी उपवास करणार आहे. आणि मला वाटलं की हा सेम डेला उपवास सोडेल पण सर बोलल्यात की ते उद्या उपवास सोडणार आहे. त्याच्यामुळे मी पण देखील रेडी झाले की उद्या उपवास सोडायचं. हा कधीतरी तयार होऊ शकतो तर वाय नॉट की मी देखील त्याला सपोर्ट करेल. सो आम्ही हा उपवास उद्या सोडणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो ती केळी मिळालेली आहेत. उपवासाचा चिवडा मिळालेला आहे. आणि लहान पोरांसाठी तिथे बरेच गिफ्ट्स होते. खूप छान त्या लोकांनी अरेंजमेंट केली होती. एक प्रॉपर मॅनेजमेंट केलेला. थोडंसं गर्दी वाढल्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं आहे तिथे. ते होतंच गर्दीमुळे. तर लहान पोरांसाठी छान असे गिफ्ट्स होते. खाऊ होते. आणि मोठ्यांसाठी खिचडी होती महाप्रसाद म्हणून. केळी तर अनलिमिटेड होती. आणि मसाला दूध जबरदस्त होता. मी तर 3 वेळा घेऊन प्यायला. 3 वेळा की 2 वेळा प्यायला ना मी. 2 वेळा घेऊन प्यालो आहे आम्ही तो दूध. खूप छान वाटलं. मस्त होतं. तुम्हाला टेस्ट एकदम भारी वाटलं. एकदम भारी. त्याच्यात ड्रायफ्रुट्स जे भरून टाकलं होते ना आय स्वेअर मस्त होते. सो खिचडी अनफॉर्च्युनेटली नाही मिळाली बिकॉज क्राऊड जास्त होता. त्याच्यामुळे ती संपली. मे बी असं म्हणत होते की लास्ट इयरपेक्षा यावर्षी तिथे क्राऊड थोडा जास्त आला. लास्ट इयर थोडा म्हणजे त्या लोकांनी प्रॉपर मॅनेज केलं होतं. बट यावेळेला क्राऊड जास्त असल्यामुळे पब्लिक जास्त असल्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट बिस्कडलं. बट जे ओव्हरऑल होतं जबरदस्त होतं. मस्त होतं. माझा एक्सपिरियन्स एक नंबर. मजा आली मला. सो हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. माझी बडबड पण दिसेल. सो आता व्लॉग मला संपवायचा आहे. जास्तीची बडबड झालेली आहे. आणि माझा हा लुक कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडासा अवतार बिस्कटला आहे पण हा
तुम्हाला सांगते पटापट पळत गेली आहे. मी रेडी प्रॉपर झालेली नव्हती, फक्त साडी वेअर केलेली आणि तेवढ्यात मला दिसलं खिडकीमधून की ती यात्रा निघाली आहे. तर मला असं वाटलं की माझ्याकडनं मिस नको व्हायला, बिकॉज डोंबिवलीची लास्ट टाईमची यात्रा जी मला अटेंड करायची होती, कोणातरीमुळे ती मिस झाली होती माझी यात्रा. त्याच्यामुळे मला ही यात्रा मिस करायची नव्हती, म्हणून मी पटकन 2 मिनिटात जसं मला जमेल तसंच मी मेकअप केला आहे. मेकअप तर काहीच नाही केलेला आहे, नॉट इवन पावडर देखील नाही लावलेली आहे. मग पटापट जशीच्या तशी रेडी झाली आहे आणि मी पटकन पळत गेले काहीच, पळत गेली आणि लकीली पाऊस नव्हता आज, लकीली पाऊस नव्हता. मस्त झालं पाऊस नसल्यामुळे, म्हणजे असं वाटलं पाऊस आला मध्येच तर कसं होईल, पण खूप छान झालं, खूप छान झालं. सो मस्त मजा आली, एक नंबर जबरदस्त. सो आता हा व्लॉग इथे संपवूया. नक्की सांगा कमेंटमध्ये सगळ्यांनी की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, ही यात्रा कशी वाटली. खूप छान होता आणि आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत असं केलं लागेल, मला वाटतं छटाक लागते का आज. सो जो कोणी 2 मिनिटं बोलायचं बाकी आहे. जर जो कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा गाईज. अँड दॅट्स इट फॉर द डे, दॅट्स इट फॉर द डे. सो आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय बाय बाय.